मित्रांनो, राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, खऱ्या गरजू लाभार्थ्यांना रेशन कार्ड मिळावं, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मिशन सुधार हे अभियान राबवलं जात आहे। याच अभियानाच्या अंतर्गत राज्यामध्ये जवळजवळ 43,33,000 संशयास्पद रेशन कार्ड दिसून आलेली आहेत आणि याच्यावरती कारवाईची मोहीम सध्या राज्यामध्ये सुरू आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर दुबार रेशन कार्ड धारक असलेले, याचबरोबर उच्च उत्पन्न गटातील रेशन कार्ड धारक ज्यांचे उत्पन्न उच्च असून सुद्धा ते या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत आहेत, याचबरोबर 100 पेक्षा जास्त वय असलेले कंपन्यांचे संचालक किंवा इतर काही कारणास्तव अपात्रतेच्या कक्षेत येणारे चारचाकी वाहन असणारे जे काही रेशन कार्ड धारक आहेत, जे या मोफत रेशनचा लाभ घेत आहेत, अशा लाभार्थ्याची पडताळणी करून याच्या अंतर्गत अपात्र करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, जवळजवळ 43,33,303 खाती अशी रेशन कार्ड या ठिकाणी दिसून आलेली आहेत। याच्यापैकी 9,80,036 रेशन कार्डवरती आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे आणि 33,53,267 रेशन कार्ड हे अद्याप पडताळणीच्या प्रक्रियेत आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये 2.5 लाखापेक्षा किंवा जे काही उच्च उत्पन्न गट ठेवण्यात आलेले आहे, याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेली जवळजवळ 22,70,000 खाती आहेत, ज्यापैकी 6,47,000 रेशन कार्ड ही या ठिकाणी निकाली काढण्यात आलेली आहेत। 10,43,000 दुबार नाव असलेले लाभार्थी आहेत, यापैकी 61,000 रेशन कार्ड ही बंद करण्यात आलेली आहेत। 4,19,000 निष्क्रिय रेशन कार्ड आहेत, त्यापैकी 1,49,000 रेशन कार्ड बंद करण्यात आलेली आहेत। 1,57,000 कंपन्यांचे संचालक आहेत, त्यापैकी 45,000 निकाली काढण्यात आलेले आहेत। 73,400 अधिक 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेले नागरिक आहेत, याच्यापैकी 4,571 लाभार्थ्यांचं रेशन बंद करण्यात आलेले आहे आणि 9,098 चारचाकी वाहन असलेले जे काही लाभार्थी आहेत, अशा लाभार्थ्याची ओळख पटवण्यात आलेली आहे, ज्यापैकी 557 लाभार्थ्याचं रेशन बंद करण्यात आलेले आहे। आणि अशा प्रकारे या मिशन सुधारच्या अंतर्गत जवळजवळ 9,80,036 ही जी काही रेशन कार्ड आहेत ही अपात्र ठरवण्यात आलेली असून 77 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत अपात्र करण्यात आलेले आहे आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा 33,53,000 पेक्षा जास्त खाती या ठिकाणी अशी अपात्र असल्याची संशयास्पद या ठिकाणी शक्यता आहे, ज्याची सध्या पडताळणी आहे। याच्या अंतर्गत जी काही खाती अशी संशयास्पद दिसून येतील किंवा या अपात्रतेच्या कक्षेत बसतील, त्यांना या मिशन सुधारच्या अंतर्गत बंद केलं जाणार आहे आणि हीच जर प्रक्रिया वेगानं राबवली तर याच्यामध्ये जे काही अपात्र लाभार्थी असतील त्यांना वगळलं जाऊन खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत हे रेशन मिळणार आहे। धन्यवाद।